झी 24 तास एक पाऊल पुढे. 3,500च्या आम्ही 4-4.5 खुर्च्या केल्या, सोफा घातले. लोक प्रचंड, म्हणजे 9:30ला प्रोग्राम सुरू तर संध्याकाळी 6:30 पासून किंग जॉर्जच्या प्रांगणात लोक लाईन लावून उभे होते. आणि मग आमच्या इन्स्टिट्यूटला साक्षात्कार झाला की हे काहीतरी दिव्य प्रकार आहे. ह्या लोकांचं जे काय वजन आहे, म्हणजे झाकीरभाई स्टेजवर आले तर ते 3,500 तिकीट घेतलेली माणसं म्हणजे एखादा समुद्राची लाट यावी असे ते उभे राहिले होते. त्याच्यानंतर ते म्हणले अभी और थोडा पैसा बाकी आहे, और थोडा पैसा बाकी. म्हणून 1995च्या डिसेंबरला सुरुवातीला किशोरीताई आयुष्यात पहिल्यांदा येऊन गायल्या, किशोरीताई आमोणकर. त्याच्यानंतर सतीश, तेव्हा सतीशचा पहिला मेजर प्रोग्राम केला आणि शफातभाई तबल्यावरती होते. त्याच्यानंतर पंडित जसराज आणि सगळ्यात शेवटी अमजद अली खान साहेब आणि परत झाकीरभाई. रंगभवनला परत तुफान, म्हणजे मी तुफान शब्द सुद्धा कमी पडेल असा नुसता काही तासात पुन्हा तिकीट सगळं कंप्लीट. आणि तिथून खऱ्या अर्थानं पंचम निशाची सुरुवात झाली. तिथे मणियार म्हणून माझे प्रोफेसर होते, त्यांनी मला सांगितलं, शशी हे क्षेत्र तुला बोलावतंय, तुझे सीएची प्रॅक्टिस. माझी त्यावेळेला प्रॅक्टिस जबरदस्त चालू होती. मी 20 वर्ष प्रॅक्टिस केली. प्रॅक्टिस जबरदस्त म्हणजे माझं क्लायंटेल होतं शेखर कपूर, काही चित्रपट तारका, त्याच्यानंतर कॉर्पोरेट सेक्टर. अत्यंत सुखी होतो. त्यावेळेला ते मला मणियार सर म्हणले की अरे ये जो इंडस्ट्री है इसके लिए तुम कुछ करो. कारण त्यांना भारतीय अभिजात संगीताचं खूप प्रेम होतं. ते आजही आहेत आणि तेही माटुंग्यातच राहतात. सज्जन माणूस एकदम. आमचे गुरु आम्हाला ऑडिट शिकवायला होते आणि तिथे पंचम निषादचा उदय झाला. पंचम निषादनी पुढे ऋतू असेल, प्रहर असेल किंवा प्रातस्वर असेल, अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम केले, अशा प्रकारची प्रयोगशीलता सतत दाखवली. आपलं नाविन्य अभिजात शास्त्रीय संगीताचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्याच्या समोर सतत सादर करून एक प्रकारे प्रेक्षक घडवला असंही म्हटलं तर त्यात काही चूक होणार नाही. कसे होते हे सगळे अनुभव ऋतूचे, प्रहरांचे? पंचम निषादनी काय ठरवलं की मला जर का भारतीय अभिजात संगीतात काम करायचं असेल तर त्याला 2 गोष्टी मला बघायला पाहिजेत. एक, जे मान्यवर कलावंत आहेत की ज्यांना ऐकण्यासाठी प्रेक्षक गर्दी करतात ते करणार. ते जर का मी निव्वळ तेच काम केलं असतं तर तो एक त्याला बाजारीपणा आला असता. त्याला एक व्यावसायिक म्हणण्यापेक्षा सुद्धा धंदेवाईक स्वरूप आलं असतं. व्यवसाय आणि धंदा याच्यामध्ये फरक आहे. आणि इथे मी थोडंसं विषयांतर करतो. हे सुद्धा मला शिकवलं ते एका कलाकारांनी. मी कुमारजींची एप्रिलमध्ये एक डेट मागायला गेलो आणि कोणतरी एक माणूस येऊन बसला होता. तो येऊन म्हणला, पंडित जी आपका प्रोग्राम करना चाहते हैं, ऐसा है, हम लोग आपको इतना पैसा देंगे, फलाना देंगे, ये देंगे. तेव्हा त्यांनी सांगितलं की बाबा रे, मी गाण्याचा व्यवसाय करतो, धंदा नाही. वाह 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 वाह. मी गाण्याचा व्यवसाय करतो आणि धंदा नाही. आणि मी म्हटलं पैसे घेतले की धंदा? तर म्हणले असं नाहीये. आपण कुठची गोष्ट किती करावी आणि कशी करावी याला आपण स्वतः मर्यादा घालून घेतल्या पाहिजेत. आणि एक प्रकारे तेच पुढे पंचम निषादच्या ह्या प्रयोगांचं सूत्र बनलं. अगदी म्हणजे निर्विवादपणे. बाबा आमचे आदर्श कोण? बाबा, भीमसेनजी, कुमारजी, अल्लारखा साहेब. पहिली गुरु, आम्ही गुरु शिष्य परंपरा पंचम निषादनी पहिला मोठा कार्यक्रम केला. म्हणजे सुरुवात मुंबईतली नेहरू सेंटरमध्ये. तर गुरु शिष्य परंपरेमध्ये आम्ही बाबा, जसराजजी, अल्लारखा साहेब आणि बिरजू महाराज असे 4 गुरु आणि त्यांचे 4 विद्यार्थी निवडले. प्रेस कॉन्फरन्स बोलावली तर बिरजू महाराज येणं शक्य नव्हतं. जसराजजी दौऱ्यावर होते. मग राहिले अल्लारखा साहेब आणि बाबा. 5ची प्रेस कॉन्फरन्सची टाइम ठरला होता. 5ला 5 मिनिटं असताना खासाहेब आणि बाबा दोघेही मरीन प्लाझाच्या प्रेस कॉन्फरन्सच्या इकडे हजर होते. आमच्यापैकी एकही जण नव्हता. आणि आम्ही 5:10 असे घाईत सगळे गेलो. आमचे ते PR सगळे आले. आब्बाजींनी फक्त घड्याळाकडे बघितलं. बेटा, वक्त का ख्याल रखना, वक्त का कदर रखो. आप 15 मिनिट लेट हो, कैसे चलेगा? त्याच्यानंतर कधी पुन्हा आयुष्यात लेट नाही झाला. कधीच नाही. पंचम निषाद सांगू शकतो की आमचे सगळे कार्यक्रम आम्ही वेळेवर सुरू करतो. ह्या सगळ्याचा कुठेतरी एक असा समन्वय साधला पाहिजे की प्रेक्षकांना
त्याच गोष्टीमध्ये नाविन्य सापडेल, त्याच्या पाठीमागे काही एक भावना आहे का, त्याच्या पाठीमागे काही ऑब्जेक्टिव्ह आहे का. मग आम्ही धवल निशा शरद पौर्णिमेनिमित्त कार्यक्रम सुरू केला. वा. धवल निशा म्हणजे त्या दिवशी रात्र आपल्याला अगदी चंद्र असा स्वच्छ प्रकाशतो, तर त्याच्या खाली म्हटलं सगळ्या कलाकारांना का नाही घ्यायचं, म्हणून आम्ही पहिल्या दिवशी एक संपूर्ण रात्रीचा कार्यक्रम एनसीपीए मध्ये केला, टोटली सोल्ड आउट. आणि रात्री लोकांना पोहे, दूध वगैरे, म्हणजे आम्ही भारतीय संस्कृतीला धरून एक एक वातावरण निर्मिती करत गेलो. प्रोडक्शनला आम्ही खूप महत्व दिलं. जॅझी नाही, एथेनिक, पण योग्य ते. कलावंत पूर्वी बेशिस्त होते, वेळेवर यायचे नाहीत, त्यांचे कपडे नीट नसायचे, सादरीकरणामध्ये आकर्षकता नसायची. ही सगळी एक शिस्त किंवा हा व्यावसायिकपणा कलावंतांच्या बाबतीत आणला पंडित रविशंकर यांनी. रविशंकर यांनी त्याला एक, ज्याला आपण म्हणू की स्टेज प्रेझेंटेशन, एका अर्थाने आणलं. म्हणजे अनेकदा मला असं सांगण्यात आलंय की ते मेकअप करून सुद्धा काही वेळा सतार वाजवायचे. आणि याच्या पुढे जाऊन जी स्टेज क्राफ्टमनशिप ज्याला आपण म्हणतो, ती आणली पंडित जसराज यांनी. खऱ्या अर्थाने आपल्याला असं म्हणता येईल की त्याला तो एक माहोल तयार करणं एखाद्या मैफिलीचा, ते शिकावं पंडित जसराज यांच्याकडून. ह्या कलावंतांची ही जशी बाजू आहे, तशी अनेक कलावंतांचे कार्यक्रम एकत्र सादर करताना काही अडचणी आल्या असतील, काही त्रासही झाला असेल. काय असतं, प्रत्येक कलाकार, भारतीय अभिजात संगीत हे पहिल्यांदा एक लक्षात घ्या, इट्स अ सोलो ऍक्ट. हा एकल कलाविष्काराचा प्रकार आहे. आपल्याला त्यांचा जो मूड बिघडला असं वाटतो ना, तो कदाचित त्यांचा त्यावेळचा एक एन्झायटी, एक ती आतुरता, आणि त्यापोटी येणारं एक आपण ज्याला म्हणू अतार्किक असं त्यांचं वागणं असतं. पण ते तेवढ्या पुरतं ठेवावं. एक सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही कलाकाराला पैसे दिलेत म्हणजे त्याला विकत नाही घेतला. वाह वाह, हे पहिल्यांदा लक्षात ठेवायचं. कलाकार आपली कला सादर करतो आणि त्याचे पैसे घेतो, म्हणजे बाजारात जाऊन भाजी विकत घेण्यासारखं नाहीये की बाबा 25 रुपये दिया, 1 किलो टोमॅटो दो, आपको 50,000 रुपये दिया तो आप मेरे को मारवा, वैसा ही सुनाना जैसा मिया तानसेन गा रहा था. इज ऑल की तुम्ही हेच नाही. कलाकार कलेला आकार देताना इट्स अन ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट. संगीत म्हणजे 1+1=2 नाहीये. ते 1+1=11 होऊ शकतं किंवा 0 होऊ शकतं. काही म्हणजे त्यावेळेला त्या कलाकाराची मनस्थिती ही, त्याला तुम्ही किती पोषक करू शकाल ह्याकडे लक्ष द्या. तुमच्या स्वतःचा वैयक्तिक, ज्याला आपण इगो म्हणतो, तो घेऊन तुम्ही, तो अहंकार घेऊन जर का त्याच्यावर तुम्ही राहिलात की हमने तो आपको ये दिया है तो अभी आपको तकलीफ क्या है, असं म्हणून चालत नाही. तुम्ही नंतर सगळं झाल्यानंतर सांगू शकता, अगले बार जरा आप इस पे ध्यान दीजिए, ये हमारे हद के बाहर है, ये हमसे नहीं हो सकता. म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्या कलावंताला त्याच्या कलावंतपणाचं जपणूक करत कसे हाताळता याच्यावर तो सगळा प्रकार अवलंबून आहे. कायचं कारण, तुम्हाला जर का तुमचा कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे असेल तर तुम्ही कलाकाराकडनं जर का कम्प्लीट लॉजिकल बिहेवियर एक्सपेक्ट करत असाल ना, तर ते मुळात चुकीचं आहे. लहान मुलाला आई घास भरवताना तो इकडे तिकडे फिरत असतो, त्रास देतो, आईला वाईट वाटतं का? तिचा आनंद कशात आहे की त्यांनी तो घास खाण्यामध्ये. वा वा. तसं आयोजकाचा आनंद कुठे आहे की त्या कलाकाराला तिथे आणून लोकांनी ऐकून ते खुश झाले, कलाकाराला आपली कला सादर केल्याचा आनंद मिळाला. आयोजक हा फक्त मध्यस्थ, असा मध्यस्थ आहे की तो या कलेसाठी, त्या कलेचं जे माध्यम आहे त्याला त्याच्या अंतिम टप्प्यापर्यंत नेतो. झी 24 तास, एक पाऊल पुढे.